मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। राज्यामध्ये नोकऱ्या आहेत, मात्र नोकऱ्या करण्याची मानसिकता असलेली माणसंच नाहीयेत, असं वादग्रस्त वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय। गुलाबराव पाटील यांच्या विधानाला मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं। 3000 लोक कामाला लागणार आहे, 1000 पोरं लावले, 800 पळून गेले। नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या आहे, करणारा मानसिकता नाहीये। बिहारचा माणूस इथं पोट भरतो, बिहारीवर आपण टीका करतो। कशावर टीका करताय? काम आहे, कोण म्हणतं काम नाही? कोण म्हणतं काम नाही? काम आहे, करण्याची मानसिकता नाही। म्हणजे तरुणांना राग आला तर आला, अजून 4 वर्षांनी इलेक्शन आहे, तेव्हा पाहू। माझं सन्मान्य गुलाबरावांना एवढंच म्हणणं आहे की आपण त्याच मराठी माणसाच्या जीवावर गेली अनेक वर्ष जिंकतात, इतकं मराठी माणसाला दुय्यम समजू नका, सत्तेच्या लाचारी करता। आणि तुम्ही सत्तेत आलेला आहात ते तुमचं कर्तृत्व महाराष्ट्राने 40 लोकांचं पाहिलेलं आहे। माझी सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी योग्य वेळी यामध्ये लक्ष घालावं, कारण ठीक आहे तुम्ही आज सत्तेत आहात, परंतु सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही। तुम्ही जर मराठी माणसाला दुय्यम दर्जा द्यायचा प्रयत्न केलात किंवा मराठी मुलं काम करत नाही असं जर म्हणालात तर त्याचे परिणाम हे तुम्हाला नक्की महाराष्ट्रीय जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही। पुढची बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची, कारण बुलढाण्याच्या पिंपळगाव मधल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आली होती आणि ही बातमी एबीपी माझानं लावून धरली। यानंतर शिक्षक रवींद्र चीम यांच्यावरती अखेर गुन्हा दाखल झालाय। गणित न आल्यामुळे या शिक्षकानं विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केली होती। शिक्षण विभागाकडून आता कारवाई करून चौकशी समिती देखील गठीत करण्यात आली आहे। बातमी आहे पुण्यामधली। पुण्यामध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे। मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ महिलेचा या घटनेमध्ये जागीच मृत्यू झालाय। पुण्यामधल्या एनसीएल इन्स्टिट्यूटच्या समोरची ही घटना आहे। भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनानं या महिलेला धडक दिली आणि या महिलेचा जागीच मृत्यू झालाय। सोलापूरच्या बार्शीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीची महाआघाडी झाली आहे। विशेष म्हणजे भाजपच्या विरोधात दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी मिळून महाआघाडी स्थापन करण्यात आली। ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी या संदर्भामध्ये सोशल मीडियावरती पोस्ट करत मेळाव्याला येण्याचं आवाहन केलेलं आहे। या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढवल्या जातील। दरम्यान ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्यासोबत युती करणार नसल्याचं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं। आम्ही पक्ष फोडणाऱ्यांच्या सोबत जाणार नसल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर यांनी म्हटलंय। बघा, काही जिल्हा स्तरावरती काही गोष्टी हे होत आहेत। एक गोष्ट आम्ही आमच्या नेहमी एक स्पष्ट केली की कुठच्याही प्रकारे शिंदे गटबरोबर हातमिळवणी करून चालणार नाही आणि हे आमचा स्टँड क्लिअर आहे। मी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने असल्यामुळे मी असेल, संजय राऊतजी असतील, अनेक प्रस्ताव आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पण आम्हाला दिलेले आहे, पण आम्ही स्पष्ट भूमिका घेतली। म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर जुन्नरमध्ये शिंदे गटाबरोबरच तिकडचे आमदार आहे शरद सोनवणे बरोबर जावं म्हणून घेऊन खूप आग्रह आमचा होता। आम्ही भूमिका घेतली, एकाच जिल्हा परिषद आमची कमी झाली तरी चालेल। आपण ही जी लढाई लढतो आणि ज्यांनी आपला पक्ष फोडलेला आहे त्या ह्याच्याबरोबर कुठच्याही प्रकारे हात मिळवणी करून चालणार नाही। सोलापूरमधल्या बार्शी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना या भाजपला हरवण्यासाठी एकत्र आल्या। कितीही आघाड्या स्थापन झाल्या तरी देखील भाजपला हरवता येणार नाही, असं पालकमंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलंय। अनैसर्गिक युतीला जनता स्वीकारणार नसल्याचा दावा जयकुमार गोरेंनी केलाय। भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला आणि राज्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि अनेक लोक, अनेक पक्ष ज्या त्या ठिकाणी अस्तित्वासाठी धडपड करत आहेत, तेव्हा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी महायुती होते, युती आघाडी होते, या सगळ्या गोष्टी चालू राहतात।
याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं. हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे. त्यामुळे पुढं काय चालतंय माझं म्हणणं आहे की महायुतीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत. काय युती झाली आणि राऊतांना काय अधिकृत वाटतं ते त्यांनाच विचारा, मी काय सांगणार आहे.